युवक काँग्रेसचे केंद्र सरकार विरोधात आंदोलन। नीट परीक्षा घेण्याची केली मागणी। नीट परीक्षेत मोठा घोळ झाला आहे। त्यानंतर सदरील प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात आले। यात बराच वेळ जात असल्याने परीक्षार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला आहे। त्यामुळे युवक काँग्रेसने विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला। दिनांक 20 जुलै 2024 रोजी भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आले। सरकारने या गंभीर प्रश्नाकडे लक्ष घालण्याची मागणी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली। यावेळी युवक काँग्रेसचे नरसिंग यादव, राहुल देशमुख, इंद्रजीत देशमुख, महेश दसपुते, संतोष अन्नदाते, सोपन सपकाळ, कैलास सुराडकर, राजू जाईभार, जावेद पठाण, ऋषिकेश शिंदे, अक्षय देशमुख, गौरव देशमुख, उमाजी राजे, प्रशांत जाधव, राहुल घायवट, दयानंद पगार, विठ्ठल जाधव, शशिकांत देशमुख, शुभम राजपूत, बाळू बदर यांच्यासह आदी उपस्थित होते। विश्वगुरु बनण्याच्या दिशेने भारताची वाटचाल चालू आहे। आतापर्यंत कधी आपण पाहिले नव्हता असा UPSCचा घोटाळा सुद्धा या सरकारनं करून दाखवला। आणि त्याआधी एक नीटचा घोटाळा, एखादा इंजिनियर खराब झाला तर एखादा पूल पडू शकतो, एखादा छोटा मोठा अधिकाऱ्याचा घोटाळा झाला तर काही होऊ शकतं, पण एखादा डॉक्टर जर एखाद्या घोटाळ्यातून पुढे येत असेल किंवा मोठा होत असेल तर एखाद्याच्या जीवितवाला सुद्धा धोका तयार होऊ शकतो। आणि लोकांशी या जीवाशी खेळण्याचा खेळ या सरकारनं या माध्यमातून, या घोटाळ्याच्या माध्यमातून, नीट घोटाळ्याच्या माध्यमातून केलेला आहे। या घोटाळेबाज सरकारनं कोणत्याही प्रकारचा अंकुश या सक्षम अधिकाऱ्यांवरती ठेवलेला नाही आहे। त्यामुळे अशा प्रकारचे घोटाळ्यावर घोटाळे एकामागोमाग एक उघड येऊ लागलेले आणि कशावरून याच्यामध्ये सरकारचा सहभाग नाही आहे। सरकारच्या पाठिंब्याशिवाय इतक्या मोठ्या लेवलला कोणताही अधिकारी मॅनेज होऊ शकत नाही, कोणताही अधिकारी काम करू शकत नाही। आमचा आरोप आहे की हे कुठंतरी सरकारच्या स्पॉन्सरशिपनं, सरकारच्या संगनमतानं नीटचा घोटाळा असेल, UPSCचा घोटाळा असेल, हे सगळे प्रकार चालू आहे। सरकारनं तात्काळ या संदर्भात कारवाई करायला पाहिजे। आणि ज्या 23 लाख विद्यार्थ्यांनी नीटची एक्झाम दिलेली आहे, काही मुलांनी अक्षरशः दिवसरात्र एक करून अभ्यास केलेला आहे आणि एक्झाम क्रॅक केलेली आहे। आता ते सुद्धा या किड्यांसोबत रगडले जाणार आहे। घोटाळेबाज पोरांसोबत चांगल्या पोरांचं देखील नुकसान होणार आहे। त्यामुळं आता चांगल्या पोरांचं नुकसान झालं नाही पाहिजे आणि घोटाळेबाज पोरं यातून बाहेर गेले पाहिजे। आता याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे। आमची सरकारला विनंती आहे की यावर सरकारनं तोडगा काढला पाहिजे आणि नीटची पुन्हा एकदा एक्झाम घेऊन फक्त ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम घोटाळ्यातून पास झाली असे विद्यार्थी बाद करून चांगल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे। धन्यवाद।